तर मंडळींनो, विषय असो मी राहतो एका कोणपाड्यात जंगलात, त्याच्यामुळे आमच्या घरात नेटवर्कवरती शिरा पडलेलीच असता. तरी सुद्धा मी व्हिडिओ मात्र काढून ठेवले, म्हटले जेव्हा नेटवर्कमध्ये जाईन तेव्हा अपलोड करतले. ह्यो व्हिडिओ असा गणबाप्पाच्या आगमनाचो. सालाबादप्रमाणे दरवर्षी गणबाप्पा आमच्या घरी आदल्या दिवशीच येतात आणि घाटीन खाली येताना जरा सावकाश येऊ लागतं, काळजी घेऊ लागतात. बाप्पा कसे हळूहळू उतरतात बघा. आणि माझ्या घरातली सगळी मंडळी गणपतीचं जय जयकार करत खाली घेऊन येतात. आणि समोरच मी थांबले गणपतीची चाक काढू का, कारण आमच्या घरात पद्धत आहे गणपती बाप्पाची चाक काढूची जेव्हा तो येता, कारण कोणाची जर वाईट नजर पडली असते त्याच्यावरती तिकडेच राहू देत आणि माझं गणपती बाप्पा माझ्या घरात सुखरूप 10 दिवस विराजमान होऊ देत. तर हे चाक काढते मी. गणपती बाप्पा आता एवढे काम बरोबर गणपती बाप्पा जाऊ द्या आतमध्ये एकदा दाखवा इकडे. तर आमचं गणबाप्पा घरात इलो आणि त्याका आम्ही देवाच्या खोलीत ठेवतो, देवाच्या समोर आदल्या दिवशी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा गणेश चतुर्थी असतात त्या दिवशी आम्ही सिंहासनावर बसवतो हॉलमध्ये. तर मंडळींनो, गावाकडे मरणाचा पाऊस पडता, त्याच्यामुळे माझ्या गणबाप्पा का ढाकूनच आणूक लागलो प्लास्टिकच्या पिशवीतना. आता ती पिशवी काढून घेतला आणि देवबाप्पा का देवाला सामने ठेवला. तर माझा बाप्पा बघा किती भारी दिसता, मनमोहक रूप आहे त्याचा, अशी नजर उतरवूची वाटता. आता देवबाप्पा का मी थोड्या वेळाने डायमंडिंग करते आणि तो व्हिडिओ नंतर पोस्ट करते.